स्वागत आहे मित्रांनो गुरुजी लय भारी या माहितीपूर्ण चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमधून आपण मोबाईलमधून पीक विमा कसा भरावा याबाबत संपूर्ण माहिती बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, यासाठी आपल्याला लागणार आहे 3 PDF, ती म्हणजे बँकचे पासबुक, पीक पेरा आणि डिजिटल 7/12। हे तिन्ही डॉक्युमेंट 500 KB आतमध्ये PDF बनवून आपण आपल्या मोबाईलमध्ये ठेवायचे आहे। PDF तयार करताना ती 500 KB आतच असावी, तर म्हणजे वेळेवर आपली परेशानी होणार नाही। दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, डिजिटल 7/12 हा आपल्याला www.digital712.gov या शासनाच्या वेबसाईटवर जाऊन सर्वप्रथम आपल्याला त्या ठिकाणी नोंदणी करावी लागते। नोंदणी केल्याच्या नंतर त्याचे एक वॉलेट असते, त्या वॉलेटमध्ये आपल्याला काही रक्कम भरायची असते। ते फोनपेच्या माध्यमातून आपण रक्कम भरू शकतो। शासनाची ही वेबसाईट ओपन केल्याच्या नंतर आपल्याला त्या ठिकाणी न्यू यूजर रजिस्ट्रेशन अशा प्रकारचा संदेश येईल। ते आपला मोबाईल नंबर टाकून त्यामध्ये आपल्याला रजिस्टर व्हायचं, योग्य ती माहिती भरून, जेणेकरून आपल्याला केव्हाही डिजिटल 7/12 काढण्यासाठी मोबाईल नंबरवर OTP आल्यावर आपल्याला केव्हाही 7/12 त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतो। अशा प्रकारची संपूर्ण माहिती भरून आपण डिजिटल 7/12 काढण्यासाठी तयार असावं। तर 7/12 काढल्यानंतर आता चला प्रत्यक्ष सुरू करूया आपण क्रॉप इन्शुरन्स मोबाईलवर कसा भरायचा आहे। सर्वप्रथम ॲप ओपन करायचं आहे। आपण फार्मर ID काढताना जो मोबाईल नंबर दिला तोच मोबाईल नंबर टाकून आपल्याला ते ॲप ओपन करायचं आहे। ॲप ओपन केल्याच्या नंतर आपल्याला समोर अशी एक प्रकारची स्क्रीन येईल। स्क्रीन आल्याच्या नंतर सबमिट अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर फार्मर ID काढताना आपण जे खाते दिली आहेत ती सगळी खाते कॅप्चर या माध्यमातून होते, परंतु आपण ज्याची KYC केलेली आहे त्याच खात्यावर क्लिक करून ती माहिती आपण सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे आणि समोर जायचं आहे। समोर गेल्याच्या नंतर आपल्यासमोर अशा प्रकारचं एक नवीन पेज ओपन होईल। त्यामध्ये आपली संपूर्ण भरलेली माहिती, आधार नंबर आणि फार्मर ID रजिस्टर करताना भरलेला मोबाईल नंबर, गावाची माहिती, सगळी माहिती आपण चेक करायची आहे आणि त्यानंतर आपण सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे। या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर अशा प्रकारची एक नवीन स्क्रीन त्या ठिकाणी ओपन होते। ही संपूर्ण माहिती काळजीपूर्वक आपल्याला त्या ठिकाणी भरायची आहे। माहिती भरल्यानंतर आपण आपल्यासमोर अशा प्रकारचं नेक्स्ट पेज येईल। त्यामध्ये आपल्याला आपल्या शेतीची माहिती संपूर्ण भरायची आहे। यामध्ये सुरुवातीला जिल्हा निवडायचा आहे, जिल्ह्याच्या नंतर तालुका, त्यानंतर रेव्हेन्यू सर्कल म्हणजे आपलं गाव कोणत्या रेव्हेन्यू सर्कलमध्ये महसूल विभागात येतं। महसूल विभागाचे वेगवेगळे गट असतात, त्यातून आपला गट निवडायचा आहे आणि त्या गटामध्ये आपल्या नावावर किती क्षेत्र आहे याबाबतची सगळी माहिती त्या ठिकाणी उपलब्ध होते। ही सर्व माहिती ड्रॉप डाऊन मेनूमधून आपल्याला सिलेक्ट करायची आणि प्रोसीड म्हणायचं आहे। समोर गेल्याच्या नंतर आपल्याला आता प्रत्यक्ष पिकाची माहिती भरायची आहे। यामध्ये सर्वप्रथम निर्भेळ पीक आणि मिक्स पीक हे दोन्ही पिकं असतात, तर आपण इंडिव्हिज्युअल म्हणजे एक निर्भेळ पीक यावर क्लिक करायचं आहे। ज्या पिकाचा आपल्याला इन्शुरन्स काढायचा आहे ते पीक निवडून त्याची पेरणी कोणत्या तारखेला केलेली आहे ती तारीख निवडून ती तारीख त्यामध्ये सेट करायची आहे। यामध्ये आपण कोणाची भागीदारी शेती करते आहोत का स्वतःचे आहेत ते सिलेक्ट करायचं आहे। स्वतःचे असले तर ओनर या बटनावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्या शेतीचा सर्वे नंबर त्या ठिकाणी नोंद करायचा आहे। सर्वे नंबरच्या नंतर खाता नंबर नोंद करायचा आहे। खाता नंबर म्हणजे गाव नमुना 8वर आपल्या नावावर किती क्षेत्र आहेत त्याची नोंद खाते नंबरवर असते। खाता नंबर क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर आपल्या नावावर असणारी जमीन आणि त्यामध्ये आपण ज्याचा विमा भरायचा आहे ते सर्व आपल्या समोर येईल। समोर आल्याच्या नंतर आता ही संपूर्ण आपण माहिती भरलेली आहे। आता आपल्याला महत्त्वाच्या विषयाकडे म्हणजे पेमेंटकडे वळायचं आहे। पेमेंटचं ऑप्शन या ठिकाणी नेट बँकिंग, फोनपे अशा प्रकारची माहिती त्या ठिकाणी उपलब्ध होते। आपण आपल्या मोबाईलमधून त्याला पेमेंट करू शकतो। आपल्यासमोर नेट बँकिंग असेल, फोनपे असेल, भीम UPI ID असेल तर तो निवडायचा आहे आणि त्याची नोंद आपल्याला तर या ठिकाणी करायची आहे। या ठिकाणी मात्र काळजीपूर्वक आपण माहिती वाचून स्कॅन करून योग्य ती माहिती भरायची आहे। त्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारची स्क्रीन येईल। आपण UPI ID यावर क्लिक करू शकतो। त्यानंतर अशा प्रकारचा कोड येईल,
तो QR कोड आपल्याला या ठिकाणी स्कॅन करायचा आहे. स्कॅन केल्याच्या नंतर त्याचं पेमेंट होईल आणि अशा प्रकारच्या आपल्या जेवढ्या पॉलिशा काढल्यात तेवढ्या पॉलिशा येईल. त्या पॉलिशा आपण डाउनलोड करून जतन करून ठेवायच्या आहेत. मित्रांनो, ही झाली एकदम सोपी आणि सुटसुटीत पद्धत मोबाईलहून पीक विमा कसा भरायचा आहे. नवनवीन माहितीसाठी गुरुजी लय भारी या चॅनलला सबस्क्राईब करा.